सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय भगवान महावीर जन्म कल्याणक सोहळ्याच्या निमित्त आयोजित आजच्या या व्याख्यानमालेमध्ये या वर्षीचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे. माफ करा की मी म्हटलं की मला लवकर बोलायचं आहे आणि आपण सगळे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. फक्त माझी अडचण अशी आहे की खरात फाईलमधल्या काही महत्त्वाचे दुवे शोधायचे आहेत आणि त्या संबंधाने काही लोकांच्या सोबतची मीटिंग आहे सिन्नरला, तिकडे उशीर होईल म्हणून मी फक्त लवकर बोलायचं म्हटलं. बाकी आपण सगळेच माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि सन्माननीय आहात. या मंचावर उपस्थित असलेले अगदी आमचे प्रथमेशजी गीते असतील, दत्ताजी नाना असतील किंवा आमचे गायकवाड साहेब असतील, सगळी माणसं, अनिल कदमजी आहेत, शोभाताई आहेत, ताटियाजी आहेत, हे सगळेच लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत, पूजनीय आहेत, सन्माननीय आहेत. या निमित्ताने हे बरोबर आहे की गौतम सुरानाजींनी आधी यशोमतीताईंना म्हटलं, यशोमतीताई मला वाटते हुशार निघाल्या, त्यांनी आधी सगळी माहिती घेतली आणि मग ठरवलं की यायचे का नाही ते. मला लक्षातच आलं नाही, कारण गौतम सुरानाजींनी असं काही माझ्यासमोर चित्र उभं केलं ते म्हटलं हा क्या बात आहे, जायला पाहिजे. लक्षात आलं की नाही यार, हे काहीतरी वेगळंच चित्र आहे. कारण आत्ता समोर बसलेले जवळपास 80% तर मला माझ्याच पक्षाचे लोक दिसत आहेत. पण तरीही असो, या सगळ्यांच्या मध्ये मंडळी, खरं तर एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला जेव्हा बोलायची संधी मिळते तेव्हा त्याने जिथे संधी मिळेल तिथे आपल्या पक्षाचा प्रचार प्रसार केला पाहिजे, असं राज्यशास्त्र किंवा चाणक्य नीती सांगते. असे खूप लोक असतात बघा, विषय कुठलाही असला तरी आपल्याच नेत्याचं दळण दळायचं असतं त्यांना. पण मला असं वाटतंय की बुद्धिजीवी माणसाने आपल्या बुद्धीशी प्रतारणा करू नये आणि त्याने महत्त्वाचे असे काही मुद्दे मांडले गेले पाहिजे. आणि म्हणून मी गौतमजींना असं म्हटलं की हो, मी तुमच्याकडे येते, फक्त विषय मी सांगेन आणि मी त्या विषयावर बोलेन. आणि म्हणून मला असं वाटलं की मी अध्यात्म, राजकारण आणि भारतीय समाज या विषयावर माझं म्हणणं मांडावं. मला याची कल्पना आहे की इथे सगळ्या प्रसार माध्यमांच्या, सगळ्या वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे लागलेले आहेत, त्यामुळे मी जे बोलणार आहे ते अत्यंत जबाबदारीने आणि त्याचं भान ठेवून मी मांडणी करणार आहे. पण मला असं वाटतं की माझी 25 वर्षातली जी काही चळवळीची बांधिलकी आहे त्याला स्मरून मी ही मांडणी केली पाहिजे. मुळात अध्यात्म म्हणजे काय, इथून जरा सुरुवात झाली पाहिजे. बरेच लोक आध्यात्मिक आणि धार्मिक या दोन शब्दात गल्लत करतात. काही लोकांना असं वाटतं की धार्मिक म्हणजेच आध्यात्मिक आहे. एक लक्षात घ्या, धार्मिक हे प्रचंड वेगळं आहे आणि आध्यात्मिक हे अजून वेगळं आहे. काही लोकांना असं वाटतं की सुषमा अंधारे या खूप नास्तिक आहेत. सुषमा अंधारे याच्यावर बोलल्या, त्याच्यावर बोलल्या. काही लोक माझ्या जुन्या क्लिप वगैरे दाखवण्यात धन्यता मानतात. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की होय, मी काही विधानं केली, परंतु ते जेव्हा क्रॉप करून दाखवली गेली तेव्हा मला वाईट वाटलं. कारण मला असं वाटतं की मी खऱ्या अर्थानं स्पिरिच्युअल आहे, ती खऱ्या अर्थानं आध्यात्मिक आहे. स्पिरिच्युअलिटी माझ्याकडे ऑटोकॅड भरलेली आहे. ती कशी, तर स्पिरिच्युअल असणं, अध्यात्म जाणणं म्हणजे काय, तर अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध घेणं. अध्यात्म म्हणजे जिथे मीपणाची बाधा गळते, जिथे मी पण राहत नाही आणि मी कडून आम्हीकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो, ते अध्यात्म असतं. अध्यात्म हे आत्मशुद्धी सांगतं की ज्याची आत्मशुद्धी होते. अध्यात्म कर्मकांडाला कधीही महत्त्व देत नाही. मी जेव्हा माझा एक वाक्य फार लोकांनी खूप वेळा वाजवलं, आई बसली, आई बसली, आई बसली. होय, ते वाक्य माझं आहे, पण ते कोणत्या परिप्रेक्षात आहे त्याचा मागचा पुढचा संदर्भच नाही काढला. आदिशक्ती आणि आदिशक्तीचं स्वरूप नक्की आपण मानलं पाहिजे. मी सुद्धा मानणाऱ्यांपैकी आहे. माझ्या घराचं कुलदैवत आदिशक्ती आहे. मात्र आदिशक्तीच्या आडून तुम्ही जर तुमची कर्मकांड करणार असाल तर मात्र मी ते मान्य करू शकत नाही. म्हणजे 10 दिवस आदिशक्तीची तुम्ही आराधना करणार आणि 10व्या दिवशी जर कोणी बकरं कापणार असेल आणि त्याचं बिल जर देवीवर फेडणार असेल तर ते मला अजिबात मान्य नाही. मी तितकी स्पष्ट व्यक्ती आहे. तुम्हाला मांसाहार करायचा आहे, तुम्ही बिनधास्त करा, पण तुम्हाला मांसाहार करण्यासाठी तुम्ही त्याचं बिल जर देवाच्या नावाने फाडणार असाल
तर तुम्ही दांभिक आहात असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. मग तुम्ही आध्यात्मिक असूच शकत नाही. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे किंवा देव अंगात येणे, अंगारे, धुपारे, गंडे, दोरे यावर माझा विश्वास नाही म्हणजे नाही. हे मी पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे. कारण मला वाटतं माझ्यामध्ये आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये या एका गोष्टीत नक्की साम्य असेल की वंदनीय बाळासाहेब म्हणतात, माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा सोडली पुन्हा शोधत बसत नाही मी इकडे पडली का तिकडे पडली. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम असते. एकतर मी बोलताना खूप विचार करून बोलते आणि बोलल्यानंतर पुन्हा शब्द मागे घेत नाही. त्यामुळे मी माझी मांडणी करताना आध्यात्मिक असणं म्हणजे काय तर आत्मशुद्धी करणं. आपला आत्मा शुद्ध असला पाहिजे. जे आपण म्हणतो ना, कुठे शोधीसी रामेश्वरन, कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. खूप लोक सांगतात की आम्ही खूप केलं बरं का, आम्ही 4 धाम केलो, हा देव केला, तो देव केला. तुम्ही सगळी देवं केली असतील आणि तुमच्या पोटात जर लोकांच्या बद्दल एवढा मळ बसला असेल तर तुमच्या तेवढ्या सगळ्या देवधर्म करण्याला काहीही अर्थ राहत नाही. मुळात तुम्ही तुमचा आत्मा शुद्ध आहे का? संत तुकडोजी महाराज असं म्हणतात की नाही निर्मळ जीवन काय करील साबन, नाही निर्मळ जीवन काय करील साबन, नाही वसंत काळ काय करील पानफळ. म्हणजे काय की तुम्ही रोज सकाळी उठल्यावर लक्स लावताय, रेक्सोना लावताय, डव लावताय, लिरिल लावताय, काय वाटेल ती साबणं वापरताय, पण तुमचा आत्मा निर्मळ नाही. तुमच्या आत्म्यात इतरांच्या बद्दल कपटभाव, मत्सरभाव, द्वेषभाव भरलेला आहे तर तुम्ही कधीही आध्यात्मिक असू शकत नाही. त्याला काही अर्थच नाहीये. तुमच्या मनाची शुद्धी असली पाहिजे. हीच गोष्ट बुद्धिझम मधल्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सांगितलेली आहे. सम्यक काया, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक समाधी, सम्यक अभ्यास, सम्यक आजीविका. की तुम्हाला तुमची आजीविका निवडण्याचा नक्की अधिकार आहे. तुम्ही तुमची रोजीरोटी निवडा, पण तुमची रोजीरोटी निवडताना जर दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर ते सम्यक असू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादा म्हणेल की नाही माझी रोजीरोटी कशात आहे, तर माझी रोजीरोटी ही मी मटक्याचा आकडाच लावतो, माझं मटक्याचं दुकान आहे. तुझी रोजीरोटी त्याच्यात मिळते पण इतरांचे संसार उद्ध्वस्त होतात, त्याचं काय? त्यामुळे तुम्ही तुमची आजीविका निवडा, पण ती आजीविका निवडताना इतरांवर त्याला झळ लागणार नाही हे बघणे हे आध्यात्मिक माणूस करू शकतो. आध्यात्मिक असणं आणि त्याला कर्मकांड जोडणं या वेगळ्या गोष्टी आहेत. आध्यात्मिक हे चिंतन, मनन यावरती काम करतं. या सगळ्या संबंधाने ज्ञानेश्वर महाराजांनी जो हरिपाठ दिला त्या हरिपाठामधला 737 नंबरचा एक अभंग आहे. आता काही लोक म्हणतील बापरे ताई तुम्ही तो आता अभंग विभंग सांगायला लागला, तुम्ही एकदम आम्हाला काहीतरी सत्संगात नेताय. मग काय होतं माहितीये का, जी माणसं खूप असं काहीतरी मोठा गंध लावतायत किंवा खूप माळा घालतायत तीच माणसं खूप खरी धार्मिक आहेत असं आपल्याला काहीतरी वाटायला लागतं. पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा तुमचं आचरण काय आहे ते जास्त महत्वाचं आहे. तुमच्या आचरणात काय आहे ते. त्यात असं जेव्हा सांगितलं गेलं म्हणजे 737वा जो अभंग आहे त्या अभंगात जेव्हा सांगितलं की देवाची यद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधू येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने, द्वारकेचे राणे पांडवा घरी. यातल्या एका शब्दाचा अर्थ हा अभंग खूप वेळा ऐकला असेल तुम्ही, पण याचा अर्थ कधी तुम्हाला माहित आहे का बघा. कारण आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अर्थच माहित नसतो. आपण खूप म्हणतो आमचं घर खूप आध्यात्मिक आहे हो, पण आध्यात्मिक असणं म्हणजे काय, कारण हे एकदा कळलं की राजकारण काय ते कळेल आणि अध्यात्म आणि राजकारणाची सरमिसळ झाली की भारतीय समाजाची कशी दुर्गती होते ते कळेल. म्हणून हे कळणं जास्त गरजेचं आहे. कारण बघा तुमच्याकडे बऱ्याच जणांना, आपल्याकडे गणेशोत्सव असतो, आपल्याकडे नवरात्री उत्सव असतो, मग त्याच्या आरत्या होतात, हे सगळे नेते मंडळी आरतीला जातात. सगळे आमच्या आनंददादांपासून तिकडच्या कडेच्या माणसापर्यंत तिकडचे तुम्ही सगळे आरतीला जाता, मग आरती करता, सगळी आरती होते आणि मग तुमचं सुरू होतं स्वतःभोवती प्रदक्षिणा घेणं, घालेन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भाव वर्ण नामा वळ मातात वळ पितात वळ बंधू सखात वळ विद्या, हे सगळं तुम्ही म्हणता. आपण कधीतरी हा प्रश्न स्वतःला विचारलाय का की अशी स्वतःभोवती प्रदक्षिणा का घातली जाते? ते कळलं, त्याचा शोधबोध लागला पाहिजे ना की मुळात मी अशी प्रदक्षिणा का घालतो. कारण ते कळलं की मग जरा अध्यात्म कळायला लागेल. स्वतःभोवती आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो, बघा एखादा माणूस जगतो, हा देह पंचमहाभूतांनी बनलाय असं म्हटलं जातं. जेव्हा तो माणूस या इहलोकातून परलोकीची यात्रा करतो त्यावेळेला
साधारणतः जर तो प्रसिद्धीस पावलेला असेल तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेपरला बातम्या येतात, अमक्याचा देह पंचतत्वात विलीन झाला. म्हणजे काय? पंचतत्वांनी देह बनला होता, पंचतत्वात विलीन झाला. पंचतत्व म्हणजे काय? अग्नी आहे, वायू आहे, आप आहे, जल आहे, आकाश आहे. आता या सगळ्यांनी जो देह बनला तो देह त्याच्यात विलीन झाला. ही पंचतत्व पिंडी ते ब्रह्मांडी असं एक वाक्य आहे की जे ब्रह्मांडामध्ये हे पंचतत्व ब्रह्मांडाने बनले तीच पंचतत्व माणसात आहे. त्याच पंचतत्वांनी हा देह बनला. पंचतत्वाचं पंचतत्वाला मिळालं म्हणून देह पंचतत्वात विलीन झाला. संपूर्ण ब्रह्मांडाला जेव्हा तुम्हाला प्रदक्षिणा घालणं होत नाही तेव्हा त्या ब्रह्मांडाची छोटी प्रतिकृती म्हणजे पिंड, आत्मलिंग ज्याला म्हटलं जातं. बसवांनांनी ज्या लिंगायत वीरशैव लिंगायत धर्माची स्थापना केली ते आत्मलिंग. आणि मग आपण आपल्या स्वतःभोवती प्रदक्षिणा, स्वतःला प्रदक्षिणा घालतो, आत्मलिंगाला प्रदक्षिणा घालतो आणि मग आपण म्हणतो की हे पिंडी ते ब्रह्मांडी पंचतत्व काय आहे. अध्यात्म कळलं पाहिजे की अध्यात्म नेमकं काय आहे, कशासाठी. आणि म्हणून देवाची अघारी उभा क्षण भरी की तुम्हाला देव कधी पावणार आहे, तुम्ही कधी धर्म म्हणजे धर्म काय सांगतो. तुम्ही खूप माला पोथी पडपड पंडित होय, ज्ञान मिला ना कोय, ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. खूप ग्रंथ वाचले, खूप ग्रंथ. कदाचित तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचला, तुम्ही काय गरुड पुराण वाचलं, विष्णू पुराण वाचलं, तुम्ही वराह पुराण वाचलं, मत्स्य पुराण वाचलं, वेद वाचले, श्रुती वाचली, स्मृती वाचली, उपनिषद वाचले, काहीही वाचलेलं असेल. पण तुम्हाला जर माणसाचं मन वाचता येत नसेल तर जगणं बेकार आहे. एखाद्याला जर तुम्ही त्याला बोलून दुखावत असाल आणि त्याचं ते दुखावणं जर तुम्हाला कळत नसेल तर मग तुमचा अभ्यास व्यर्थ आहे. तुम्हाला ते त्याचा आत्मसन्मान कळला पाहिजे. आत्मसन्मान का कळला पाहिजे? जर तुम्हाला वाटतंय की मला कोणीतरी सन्मान द्यावा तर त्याची पूर्वअट ही आहे की मी पहिल्यांदा त्याला सन्मान दिला पाहिजे. मी जेव्हा त्याला सन्मान देईल तेव्हा तो मला सन्मान देईल. पेरियार रामास्वामी याबद्दल फार सुंदर उदाहरण. पेरियार रामास्वामींकडे खूप लोक गेले, सगळे शूद्र होते आणि ते म्हणाले की आम्हाला सवर्ण मंदिरात जाऊ देत नाही, आम्हाला मंदिरात आता आम्ही काय करावं. पेरियार म्हटले ठीक आहे, मी तुम्हाला तुमचं मंदिर बांधून देतो. सगळे लोक कामाला लागले. एक मोठं मंदिर उभं राहिलं. मंदिरात आता मूर्ती कोणती ठेवायची. शूद्रांनी कधी देव बघितला नव्हता त्यामुळे मूर्ती कशाची ठेवायची हा प्रश्न निर्माण झाला. काय करावं. आणि पेरियार रामास्वामी म्हटले डोंट वरी. त्यांनी एक भला मोठा आरसा मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवला. प्रत्येक माणूस आत जायचा, स्वतःच प्रतिबिंब बघायचा आणि असाच देव दिसतो काय की म्हणून नमस्कार करून वर यायचा. पेरियार रामास्वामी प्रत्येकाला विचारताय की आत जाऊन काय बघितलं. ते म्हणाले आपलं स्वतःच प्रतिबिंब. काय केलं? नमस्कार केला. एक्झॅक्टली तुम्हाला हे करायचंय. यालाच सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट म्हणतात, यालाच आत्मसन्मानाची चळवळ म्हणतात की आधी तुम्हाला स्वतःला सन्मान तुम्ही स्वतः द्यायला शिकलात तर लोक तुम्हाला सन्मान देतील. मुळात तुम्ही सन्माननीय आहात. मी सन्माननीय आहे, मला सन्मान असला पाहिजे हे मी आधी मान्य करावं लागेल. मलाच जर माझ्या पाठीला रबर आहे असा मी जर कुठेही झुकत राहिलो तर लोक तुम्हाला झुकवतच राहणार आहेत. आत्मशोध घेतला गेला पाहिजे. मला माझा आत्मशोध घेता येतोय का, मला माझा शोध घेता येतोय का, हे जास्त महत्वाचं. देवाची अद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. की खूप उपवास केले म्हणजेच देव पावतोय, खूप जप केला म्हणजे देव पावतोय, खूप मोठी पूजा मांडली म्हणजे देव पावतोय, खूप मोठा यज्ञ केला म्हणजे देव पावतोय, असं आहे का? तर या अभंगात सांगितलंय असं काही नाही. अभंगात म्हटलंय की देवाची अद्वारी उभा क्षणभरी. जो क्षणभर उभा आहे पण मनापासून सरेंडर आहे, अत्यंत मनापासून सरेंडर आहे. तेने मुक्तीचारी साधी गेल्या. म्हणजे काय? त्याला 4 प्रकारच्या मुक्ती साधता येतात. तेने मुक्तीचारी 4 प्रकारच्या मुक्ती. कुठल्या 4 प्रकारच्या मुक्ती आहेत? तर त्याच्यात पहिली मुक्ती सांगितलेली आहे समीपता, दुसरी सलोकता, तिसरी स्वरूपता आणि चौथी संयोज्यता. आता हे समीपता म्हणजे काय? की जे देवाजवळ देवाच्या सानिध्यात राहणे, समीपता. सलोकता, देवलोकात जाऊन राहणे. बघा तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात तर मंदिराच्या दरवाजाच्या बाजूला दोन्ही साईडला 2 तुम्हाला द्वारपाल दिसतात. कुणी म्हणतं हे अहिरावण महिरावणाच्या मूर्ती आहेत, कुणी त्याला वेगवेगळी नावं देतं. परंतु ज्यांनी देवासाठी काही केले त्यांना त्या देवाच्या सानिध्यात राहायला मिळाले. समीपता असं नाही, सलोकता असं नाही, स्वरूपता, देवासारखे होणे. स्वरूपता
आणि सयोज्यता ही सगळ्यात वरची पायरी देवच होऊन जाणे. हे ज्याला चार लोक जमते ज्यांना की सलोकता समीपता स्वरूपता सयोज्यता तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. की तुम्हाला काहीच करणं होत नाहीये, देवाचं नामस्मरण करा. नामस्मरण करा म्हणजे काय करा की हे लक्षात ठेवा की समवन इज वॉचिंग यू. हे कायम अलर्ट राहा स्वतः. मेडिटेशन मध्ये तरी दुसरं काय आहे, अलर्ट राहा, सतत सावध राहा की कुणीतरी तुम्ही कुणाच्या तरी निगराणीखाली आहात. बघतंय कुणीतरी तुम्हाला, तुम्ही खोटं बोलताय का, तुम्ही चुकीचं वागताय का, तुम्ही चुकीचं करताय का. समवन इज वॉचिंग यू हे एकदा लक्षात आलं की मग आपल्याकडून चुकीचं घडणार नाही. आपण अलर्ट असलं पाहिजे की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिभे वेगू करी. जिभे जीभ की संसारात रमलेले आहात, तुम्हाला जाता येत नाहीये, चारधाम करता येत नाहीये, कुठल्या पूजापाठात जाता येत नाहीये, मोठ्या काही कथा सप्ताहात जाता येत नाहीये. पण असोनी संसारी जरी संसारात आहात जिभे वेगू करी. तुमची जीभ सतत चांगल्या गोष्टीचा ध्यास धरते. जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्यास सदा. त्याच्यासाठी वेद आणि शास्त्र सुद्धा त्याच्या संरक्षणाला उभे राहतील. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकुणी द्वारकेचे राणे पांडवांनी. की द्वारकेचे राणे की पांडव अगदी कुटियामध्ये राहिलेले आहेत तरीही द्वारकेचे राणे येतात, कारण अटळ विश्वास आहे. तो पांडवांना विश्वास आहे की आम्ही सत्याच्या बाजूचे आहोत, आम्ही नैतिक आहोत आणि आम्ही नीतिमान आहोत, तर नीतिमानाचा विजय होणार आहे. ही धारणा स्वतःला हरवू न देणे, स्वतःला ढळू न देणे. काहीही झालं तरी मी चुकीचा मार्ग अवलंबणार नाही, इतकी माझी स्वतःची कुवत निर्माण करणे ते अध्यात्म आहे. आता हे अध्यात्म इतकं बघा, अध्यात्माची व्याख्या काय. मला काल परवाचा म्हणजे सहज आता संदर्भ आला म्हणून की खरातला अनेक लोक गुरु मानत होते. म्हणाले कमाल आहे बुवा, खरात सोबत हे लोक काय गप्पा मारत असतील बरं. खरात कोणता अध्यात्माचं ज्ञान देत असेल, खरातला काय अध्यात्म कळलं असेल. जर अध्यात्माचा अर्थ आत्मशुद्धी असेल, शुद्धता असेल, तर ह्याच्यातला कोणता गुण खरातकडे असेल. म्हणजे त्याला गुरु मानणाऱ्या लोकांचं ज्ञान काय असेल. त्याला गुरु मानणाऱ्या लोकांना मुळात अध्यात्मातला आणि या धोंडूगिरीतला फरक कळला असेल का. म्हणजे पुन्हा तेच जे कबीरांनी सांगितलं की पोथी पडपड पंडित होय ज्ञान मिला ना कोय. की नुसतं वाचतंय समजत काहीच नाही बोंबलायला त्याला. आणि मग त्याला समजत का नाही. जेव्हा आपण असा विचार करतो की साला याला समजत का नाही, तर मग आपल्या असं लक्षात येतं की याच्यात थोडीशी अडचण आहे. काय अडचण आहे. मग जरा क्रांतिबा ज्योतिबा फुलांकडे जाऊया. फुल्यांनी निर्मिकाचा धर्म सांगितला. निर्मिकाचा धर्म म्हणजे काय. आणि फुले असं म्हणाले की मध्यस्थाची गरज नाही. तो आणि तुम्ही याच्यामध्ये थेट डायलॉग असला पाहिजे, मीडिएटर नसला पाहिजे. मीडिएटरची गरजच नाही, मीडिएटरने घोळ घालून ठेवलेले आहेत. तुम्ही म्हणाल ताई समजलं नाही, जरा सोपं करून सांगते. बघा जगाच्या पाठीवर किती प्रमुख धर्म, साधारण 5 धर्म. ठीक आहे, आपण एका धर्माच्या बाबत जरा बोलूया. समजा एक धर्म आहे इस्लाम धर्म. इस्लामचा अर्थ काय आहे. इस्लामची स्थापना केली ती मोहम्मद पैगंबर साहेबांनी. इस्लामचा पवित्र ग्रंथ आहे कुराण शरीफ. आणि इस्लामचा अर्थ असा होतो पाक, पावित्र्य, शांती, इमान. शांतीने राहा, इमानदारीने राहा, न्यायपूर्ण राहा, ही कुराणची शिकवण आहे. तरीही काही संघटना आम्हाला अमुक एक गोष्ट सांगितली असं म्हणत चुकीच्या मार्गावर जातात. ते असं का करतील. याचा अर्थ सगळेच त्या मार्गावर जातात असं अजिबात नाही. पण काही लोक चुकीचा अर्थ लावतात आणि चुकीच्या मार्गाने जातात. त्यांना पाक, पावित्र्य, शांती, इमान कळत नाही. ते का कळत नाही. कदाचित इस्लामचा खरा अर्थ सांगायला मीडिएटर कमी पडलाय का. मीडिएटरला तो अर्थ सांगता आला नाही म्हणून कदाचित तो घोळ झालाय. जरा आपण दुसऱ्या धर्माकडे जाऊ. बौद्ध धर्म. संस्थापक सिद्धार्थ गौतम. पवित्र ग्रंथ त्रिपिटक, ज्याच्यामध्ये धम्माबद्दल आणि अनेक माहिती सांगितलेली आहे. काय तत्वज्ञान काय आहे. तत्वज्ञान असं सांगितलं की मूर्ती पूजा करू नका. मूर्तीमध्ये काहीच नाहीये. मुळात ज्ञान आत्मसात करणं, चिंतन मनन करणं हे जास्त गरजेचं आहे. सम्यक मार्गावर जाणं जास्त महत्वाचं आहे. मूर्ती पूजेत काहीच नाही. हे सांगितलं कुणी. बुद्धिझमने सांगितलं. मला सांगा जगाच्या पाठीवर
सगळ्यात जास्त आज घडीला पुतळे कुणाचे दिसतात? तर बुद्ध. तत्वज्ञान गेलं कुठे? कमी कुठे पडलो आपण? बहुतेक बुद्धिझम सांगण्यात मीडिएटर कमी पडला का? मध्यस्थ कमी पडत आहे. जरा आपण तिसऱ्या धर्माकडे येऊया. तिसरा धर्म जैन धर्म. आज भगवान महावीरांच्या निमित्तानं आपण इकडे व्याख्यानमाला करत आहोत. जैनिझम मध्ये सांगितलं होतं, जसं आता तुम्ही सांगितलं, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या, हे तर सांगितलं. पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय सांगितलंय? 3 गोष्टी सांगितल्या जैनिझम मध्ये. मी चुकत असेल तर मला करेक्ट करा गौतमजी आपण. अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. अस्तेय, चोरी करू नका. अपरिग्रह, त्याच्या आधी मी जरा ब्रह्मचर्य सांगते. ब्रह्मचर्य म्हणजे लग्न करू नका असं नाही. तर ब्रह्मचर्याचा अर्थ सांगताना सांगितलंय की एका स्त्रीने एका पुरुषाशी, एका पुरुषाने एका स्त्रीशी इमाने इतबारे राहणे म्हणजे ब्रह्मचर्य. आणि अस्तेय म्हणजे काय? संपत्तीचा साठा करू नका. आज घडीला जेवढं लागतंय तेवढंच घ्या. कल की बात कल देखी जाएगी. संपत्ती साठवायची नाही. सांगितलं कुणी? जैनिझम मध्ये सांगितलं. आज घडीला सगळ्यात जास्त श्रीमंत कोण? धनवान कोण? लड्डा चड्डा बियाणी ललवानी मालपानी छल्लानी चांडक सुराणा सगळे. अर्थ कुठे गेला? जैनिझमचा अर्थ कुठे गेला? बरोबर आहे, घोळ झाला. इथे सगळा घोळ झालेला आहे. आपण जरा पुढच्या धर्माकडे जाऊया. म्हणजे हे एका धर्माबद्दल नाही. ख्रिश्चन धर्म, संस्थापक प्रभू येशू, पवित्र ग्रंथ बायबलने प्रेमसंदेश दिला. बायबलमध्ये सांगितलं की प्रभू येशू क्रूसावर जात होते. क्रूसावर जात असताना सुद्धा प्रभू येशू सांगत होते की हे प्रभू, हे लोक काय करतात यांना कळत नाही, तू यांना क्षमा कर. मारेकऱ्यांबद्दल क्षमा याचना मागणारा येशू, की आपल्याला मारताहेत तरी सुद्धा त्यांच्यासाठी क्षमा याचना करणारा येशू. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की सगळ्यांना चलो फॉरगेट अँड फॉरगिव्ह, लव्ह ऑल, फॉरगेट अँड फॉरगिव्ह, सगळ्यांना क्षमा करा. हे तत्वज्ञान ख्रिश्चन धर्माने दिलं. सगळ्यात जास्त ख्रिश्चन धर्म फॉलो करणारे लोक वेस्टर्न कंट्रीज मधले लोक आहेत, विशेषतः अमेरिका वगैरे. तरी सुद्धा इराणच्या प्रमुखाला उडवण्यापर्यंतची भाषा जर ट्रम्प करत असेल तर ट्रम्पला ख्रिश्चन धर्म कळला का? ट्रम्पला येशूची शिकवण कळली का? फार महत्वाचं आहे हे. असं काय होतं? हिंदू धर्मामध्ये पवित्र ग्रंथ, तसं सगळेच ग्रंथ पवित्र आहेत, पण त्यातली त्यात गीतेला प्रमाण मानलं जातं. गीतेमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात महत्वाची गोष्ट सांगितली, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म हेतु फलस्वाहा संभवामी युगे. सांगितलं त्याच्यामध्ये की कर्म करत राहा, निष्काम काम करा, फळाची अपेक्षा करू नका. आणि त्यातच सांगितलं की ईश्वराचं अस्तित्व सगळीकडे आहे. जळी स्थळी काष्टी पाषाण सगळीकडे ईश्वर आहे. ईश्वर माझ्यात आहे, ईश्वर तुमच्यात आहे, ईश्वर या ध्वनिक्षेपकात आहे, ईश्वर या टेबलात आहे, ईश्वर या मुलामध्ये आहे, ईश्वर या सगळ्या खुर्च्यांमध्ये, टेबलामध्ये, समईमध्ये, पडद्यामध्ये, लाईटीमध्ये, त्या कॅमेऱ्यांमध्ये, सगळीकडे ईश्वराचं अस्तित्व आहे. रोम रोम में राम बसे है. जर रोम रोम में राम बसे है हे तत्वज्ञान खरं असेल तर राम अमुकच ठिकाणी जन्मला म्हणून वाद घालणं किती बरोबर असेल? तत्वज्ञान गेलं कुठे? हे सगळं जेव्हा आम्ही अभ्यासतो तेव्हा असं लक्षात येतं की धर्म आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये असलेले मुल्ला मौलवी पुजारी पंडित पादरी बडवे यांनी धर्माचा कदाचित खरा अर्थ आमच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. मध्यस्थांनी घोळ घालून ठेवलेला आहे आणि मध्यस्थांनी जो घोळ घालून ठेवला आणि म्हणून प्रबोधनकार मध्यस्थांवर ताशेरे ओढतात. प्रबोधनकार ठाकरेंनी जी भूमिका मांडली की हे मध्यस्थ सगळे जरा बाजूला करा, धर्माचा खरा अर्थ सर्वसामान्यांना कळायचा असेल तर त्याचा आणि तुमचा थेट डायलॉग व्हायला पाहिजे. मध्ये कुठला एक चित्रपट आला, मला तो पीके वगैरे काहीतरी चित्रपट आला ज्याच्यामध्ये सांगितलं की कोनो रॉन्ग नंबर लगा रहा है. ये जो रॉन्ग नंबर लगाने वाला जो है ना, एसटीडी बूथ चलाने वाला, उसको जरा साइड में करना है तो हमें समझ में आएगा भैया की सही सही क्या चल रहा है. हे फार महत्वाचं आहे. कळलं अध्यात्म? चला आता राजकारणाकडे जाऊया. राजकारण म्हणजे काय? आता राजकारण म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न. सत्ता मिळवण्यासाठी जे जे तुम्ही प्रयत्न करता ते सगळे राजकारण या सदरामध्ये मोडतात. सत्ता मिळवण्यासाठी काय करावे? एक सहज कथा आठवली म्हणून सांगतो, छोटीसा चुटकुला आहे.
एकदा एका राजाने विचारले, सहज राजा आणि प्रधान असे चालले होते, मॉर्निंग वॉकला चालले होते. मॉर्निंग वॉकला जाता जाता राजाने प्रधानाला विचारले, प्रधाना मला सांग सत्ता कशी मिळवावी, खुर्ची कशी मिळवावी. प्रधान म्हणला सोपं आहे महाराज. म्हणजे काय महाराज सोपं आहे म्हणला, काही नाही, फक्त तुम्हाला लोकांची सहनशक्ती वाढवता आली पाहिजे, सत्ता मिळते. राजा म्हणला काय येडा समजायला का बे मला तू, मी तुला विचारतोय की सत्ता कशी मिळवावी आणि तू मला सांगतोय की लोकांची सहनशक्ती. तो म्हणला हो महाराज हेच खरंय. अरे काय खरंय म्हटला, अरे सत्ता कशी मिळवावी म्हटल्यावर तू काय सांगायला पाहिजे मला, तू सांगायला पाहिजे महाराज शहराच्या सगळ्या चौका चौकामध्ये आपले बॅनर लागले पाहिजे, आपल्या सोबत किमान आपल्याकडे हमर रेंज रोव्हर काही नसेल तर किमान स्कॉर्पिओ सारखी सफारी फॉर्च्युनर सारखी गाडी असली पाहिजे, 2-4 गाड्यांचा ताफा असला पाहिजे, 5-50 खुजरे मुजरे सोबत असले पाहिजे, 2-4 गुंड असले पाहिजेत, त्यांच्याकडे सोन्याचे कम नाही और खोने का गम नाही असे डुप्लिकेट सोन्याचे सगळे चोकर बिकर त्यांच्या गळ्यात असले पाहिजे, कडे विडे हातात घातले पाहिजे, वर हा हू करणारे असले पाहिजे. ह्याच्यातलं त्यांना बूथ कॅप्चरिंग करता आलं पाहिजे, त्यांना डबल वोटिंग करता आलं पाहिजे, मतदार याद्या डुप्लिकेट करता आल्या पाहिजेत, त्यांना ईव्हीएम हॅक करता आलं पाहिजे, हे सगळं करता आलं पाहिजे. चला तू ह्याच्यातलं काहीच सांगितलं नाहीस मला आणि तू म्हणतो की लोकांची सहनशक्ती वाढवली पाहिजे. तो म्हणला हो महाराज लोकांची सहनशक्ती वाढवता आली पाहिजे तरच म्हटला सत्ता मिळते. अरे असं कसं मला कळलं नाही. महाराज मला वेळ द्या म्हणला, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. ओके चल तुला आम्ही वेळ दिला, तू प्रूव्ह करून दाखव. वेळ दिला, प्रूव्ह करून दाखव. 15 दिवसाचा वेळ. महाराज लक्षात घ्या, डोंट डिस्टर्ब मी, डोंट इंटरफेअर इन माय, माझ्यामध्ये तुम्ही अजिबात इंटरफेअर करायचं नाही. ओके डन डन, डील डील, ठरलं. दुसऱ्या दिवशी त्या राज्यामध्ये फक्त एक नदी होती, नदीवर एकच पूल होता आणि प्रधानाने दिंडोरा पिटवला. ऐका हो ऐका, राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून येण्या आणि जाण्यासाठी आजवर कुठलाही टोल टॅक्स घेतला जात नव्हता, पण इथून पुढे जाताना आणि येताना 25 अशर्फी कर द्यावा लागेल. नको बोलले, अरे अचानकच काहीच कारण नाही, इतके दिवस सगळं मोफत होतं, आता कसं काय 25 कर. काय जण म्हणे देशद्रोही आहे का बे तू, देशावर प्रेम नाही तुझं, तुला माहित नाही ते खूप मोठे आहेत, त्यांना जास्त कळतं आपल्यापेक्षा, काहीतरी लॉजिक असेल, देऊन टाका 25. देऊन टाकले 25 अशर्फी. 4 दिवस गेले, दुसरी दवंडी. ऐका हो ऐका, राज्यातून जाणारा एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून इथून पुढे जाताना 25 अशर्फी कर द्यावा लागेल. आता तो 25 अशर्फी दिला होता, आता परत 25 म्हणजे 50 अशर्फी झाला. कशासाठी द्यायचा. काही लोक म्हणे छे प्रश्न विचारायचे नाही, ते कोण आहेत, ते विश्वगुरू आहेत, प्रश्न विचारायचा नाही अजिबात, ते लोककल्याणासाठी आहेत, काहीतरी चांगला विचार केला असेल, ते काहीतरी चांगले दिवस घेऊन येणार असतील, त्यांच्याकडे काहीतरी प्लान असेल मोठा, लॉजिक असतं, काही बोलायचं नाही. त्यांनी जे सांगेल ते करायचं. त्यांनी दिवे पेटवा म्हणलं दिवे पेटवायचे, थाळी वाजवा म्हणलं थाळी वाजवायची, काही बोलायचं नाही, बसायचं एकदम, अजिबात बोलायचं नाही मध्ये मध्ये. काय करणार. चला 50 अशर्फी कर देऊन टाकला, 50 अशर्फी. आता तिसरं. 4 दिवसांनी परत एक दवंडी. ऐका हो ऐका, राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून इथून पुढे जाताना 75 अशर्फी कर आणि जाताना आणि येताना थोबाडात जोडा मारून घ्यायला तयार राहावं. अरे हे काय पद्धत आहे, म्हणजे एक वेळ 75 अशर्फी कर इथपर्यंत ठीक आहे, हे तोंडात जोडा कळते का. म्हणजे अरे ते कोण आहेत, अरे ते नॉन बायोलॉजिकल नेते आहेत, मजाक आहे का, कोण आहेत ते, त्यांनी सांगितलंय ऐकलं पाहिजे आपण, असं कसं म्हणताय तुम्ही, केलं पाहिजे ते. काय बाबा म्हणले. इकडे मात्र राजा परेशान. राजाला वाटायला कशाला प्रधानाचं ऐकलंय, ऐन इलेक्शनच्या तोंडावर हा काहीच्या काही करायला लागलाय, हे काय बरोबर नाही गडे वागणं, चुकायला लागले आपलं, इलेक्शन हातचं निघून जाईल. राजाने सकाळ सकाळी उठला, पटकन मोबाईल उचलला, व्हॉट्सअप कॉल करू का, नको नको फेस टाईम करतो, कॉल ट्रॅप झाला तर काय करा, फेस टाईम कॉल केला, वेअर आर यू, काय झालं, डोंट आस्क मी एनी मोर क्वेश्चन, जस्ट कम सून. बट व्हॉट हॅपन, डोंट आस्क मी एनी मोर क्वेश्चन, जस्ट कम हिअर. प्रधान पळत पळत गेला. राजा परेशान. राजा आपल्या राजदरबारामध्ये चक्रा मारत होता. राजाने बघितले प्रधान आला. काय झालं बोला. थांब, गवाक्षातून बघ. गवाक्ष खिडकी, गवाक्षातून बघ. बघ बघ, अरे समोरनं कोण येत आहे, समोरनं भला मोठा माणसाचा दत्ता, तू मला अडचणीत आणलेला आहे. राजा परेशान. महाराज डोंट वरी, मैं हूं ना. अबे तू आहेस म्हणून तो घोळ झाला. डोंट वरी, मैं हूं, मी सगळं काही सॉल्व्ह करेल. बघता बघता जथ्था जवळ आला
महाराज म्हणले मी काही भेटणार नाही. प्रधान म्हटला काळजी करू नका, मी बाहेर जातो, लोकांना शांत करतो, निवडक लोक घेऊन फक्त मध्ये येतो. प्रधान बाहेर गेला, सगळ्या लोकांना म्हटला काय झालं. लोक म्हणाले महाराजांचा विजय असो, आम्हाला महाराजांशी बोलायचे. प्रधानाने सांगितलं इथली एक शिस्त आहे, असं चालणार नाही. आपण सगळे दक्ष आणि शिस्तप्रिय लोक आहोत, त्यामुळे असं काही चालणार नाही. निवडक लोकांनी आलं पाहिजे. निवडक लोक तुमचं डेलिगेशन करा. एक शिष्टमंडळ तयार झालं. शिष्टमंडळाला घेऊन प्रधान आत आला. 4-5 लोकांचं ते शिष्टमंडळ. त्यातला एक जण म्हणाला महाराजांचा विजय असो. महाराज परीक्षण, काय झालं. महाराज आज्ञा असावी, मी बोलू का. बोला. महाराजांना शंका होती की काय विषय असेल. इतक्यात तो बोला महाराज आपल्या राज्यातला एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल आहे. त्या एकमात्र पुलावरून वाहतूक आतापर्यंत मोफत होती. पण महाराज 10 दिवसापूर्वी प्रधानांनी 25 अशर्फी कर लावला. राजाने प्रधानाकडे दात ओठ खात बघितले. इतक्यात दुसरा म्हणाला महाराज काही हरकत नाही, तुम्ही निर्णय घेतलाय म्हटल्यावर काहीतरी महत्वाचंच असेल. आम्ही द्यायला तयार झालो, म्हणजे आम्ही देऊन टाकलं, मग काय अडचण आहे. दुसरा बोलायला लागला महाराजांचा विजय असो. महाराज आम्ही 25 अशर्फी द्यायला तयार झालो, पण प्रधानांनी लगेच पुढच्या 2 दिवसानंतर 50 अशर्फी कर म्हटला. आता मात्र महाराजांचा चेहरा थोडासा लालबुंद होत होता. इतक्यात तिसरा म्हणाला महाराज हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही म्हणजे काय, तुम्ही विश्वगुरु, तुमच्या बोलण्याला काहीतरी लॉजिकच असणार आहे. असं कसं. महाराज आम्ही 50 अशर्फी द्यायला तयार झालो, पण काय. इतक्यात पुढचा माणूस बोलायला लागला महाराजांचा विजय असो. महाराज अगदी 2 दिवसापूर्वी प्रधानाने सांगितलं 75 अशर्फी कर द्यावा लागेल आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यायचा. आता महाराजांचा चेहरा पांढरा फटत पडला. बीपी लो होत होता. महाराजांना टेलिप्रॉम्प्टर शिवाय काही बोलायला जमत नव्हतं. महाराज परेशान झाले होते. काय करावं कळेना महाराजांना. इतक्यात महाराजांनी बघितलं तर त्या सगळ्या डेलिगेशनचा म्होरक्या म्हणला महाराजांचा विजय असो. महाराज 75 अशर्फी द्यायला काही हरकत नाही. आम्ही 75 अशर्फी पण दिल्या, पण महाराज ते तोंडात जोडा. आता मात्र महाराज परेशान. आता काय करायचं याच्यावर, की तोंडात जोडा मारायचं लॉजिक काय उत्तर काय द्यायचं. पण बिचारे कार्यकर्ते म्हणजे काय. ते म्हणले महाराज ती तोंडात जोडा मारायचा आम्हाला कल्पना आहे. महाराज म्हणले तुम्ही काहीच चुकीचं सांगू शकत नाही. तुम्ही कोण, तुम्ही विश्वगुरु. अहो तुमच्या एका शब्दावर युद्ध बंद होतात म्हणजे काय विषय का तिथे काय. हा बस पापाने बोला और रुकवा दे, विषयच नाही काही. पण महाराज आता काय. महाराज ती तोंडात जोडा मारण्यासाठी आमची फक्त एकच विनंती आहे. जायच्या आणि यायच्या मार्गावर जोडा मारणारा माणूस एकच आहे. फक्त इतकीच विनंती आहे. जायच्या मार्गावर एक आणि यायच्या मार्गावर एक असे 2 जोडे मारायला ठेवा म्हणजे संपलं. महाराज बघायला लागले. प्रधान म्हणला काय जमलं का. महाराजांना पट की लोकांची सहनशक्ती वाढवता आली पाहिजे. रांगा कितीही लागल्या तरी ज्याला लोकांची सहनशक्ती वाढवता येते त्याला सत्ता मिळवता येते. त्याने जर म्हटलं की मी नोटबंदी करणार, तुम्ही हो म्हटलं पाहिजे. लॉजिकच नाही. रांगेत थांबा ATMच्या, काय बिघडत नाही. काही असलं तुम्हाला रांगेत थांबून तुमची सहनशक्ती वाढवली जाते. जितकी तुमची सहनशक्ती वाढेल तितका त्यांचा सत्तापट चालत राहील. इतकं साधं राजकारणाचं लॉजिक आहे. राजकारण म्हणजे काय, सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न. पण मग सत्ता म्हणजे काय. आपण म्हणतो सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे. अरे पण सत्ता म्हणजे काय. तर सत्ता म्हणजे इतरांचे निर्णय प्रभावित करण्याची क्षमता. सोपं करून सांगते, या बायकांना कळावं असं. घरामध्ये आपण सहज बोलताना म्हणतो की सासूची सत्ता आहे किंवा नवऱ्याची सत्ता आहे. म्हणजे काय की स्वयंपाक तुम्ही करणार आहात, पण भाजी कोणती करायची याचा निर्णय ते ठरवतात. म्हणजे सत्ता त्यांची आहे. तुमचा निर्णय प्रभावित करण्याची क्षमता. प्रशासकीय अधिकारी एखाद्या योजनेची अंमलबजावणी करतात, पण ती योजना कशी चालवायची हा निर्णय मात्र जे घेतात ते सत्ताधारी असतात. निर्णय प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे सत्ता, आणि सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे राजकारण. आता अशा राजकारणाचा आणि अध्यात्माचा काय संबंध आहे. 3ऱ्या टप्प्यापर्यंत आलो आपण. ठीक आहे. हे राजकारण आणि अध्यात्म याची सरमिसळ होतीये का, तर नाही. मुळात तुम्ही ज्याला अध्यात्म आणि राजकारणाची सरमिसळ म्हणताय ते अध्यात्म नाहीच आहे.
हे अध्यात्माच्या नावाखाली चाललेले सगळे कर्मकांड आहेत. त्या कर्मकांडाला अध्यात्म म्हणण्याचा सगळा घोळ चाललेला आहे. कारण मी एक सहज उदाहरण म्हणून सांगते. मी खूपच वेळा मी उत्तर प्रदेशमध्ये गेले. मी खूप वेळा वाराणसीमध्ये गेले. म्हणजे आता जो गंगा कॉरिडॉर झालेला आहे तो कॉरिडॉर होण्याच्याही खूप वेळा आधी गेलेली आहे. जेव्हा ती मस्जिद आणि ते मंदिर एकत्रच होतं, त्या मस्जिदला अजिबात कुलूप नव्हतं, जेव्हा कित्येक मुस्लिम मुलं नैवेद्य खाण्यासाठी तिकडे त्या मंदिराच्या समोर पण बसलेली असायची, किंवा मंदिरातली कित्येक पोरं त्यांचं काम संपलं की खेळायला मस्जिदीच्या आवारात यायची. मी तेव्हापासून तिथं अनेक वेळा गेलेली आहे. गंगा आरतीला खूप वेळा गेलेली आहे. मी म्हटलं की मी आस्तिक आहे. आता हे सगळं जेव्हा आपण बघत होतो तेव्हा आत्ता यावेळेला जेव्हा गंगा कॉरिडॉर झाला आणि मी काही कारणाने यावेळेला प्रचाराच्या वेळेला मी गेले होते वाराणसीला, तर मी एका सकाळी चहा घ्यायचा म्हणून एका रिक्षावाला म्हटलं, दादा जरा ठेले की चाय पिलाए मुझे. तर मी म्हटलं, दादा कैसे लग रहा है, ये लोग तो बहुत बड़ा कॉरिडॉर बना रहे हैं. न शिकलेल्या माणसाला खरं अध्यात्म कळलं होतं. तो माणूस म्हणतो, क्या बात करने का बहन जी, ये इतने बड़े हो गए क्या कि ये राम को लाएंगे. राम ने जिन सबको लाया है ये बोल रहे कि हम राम को लाने वाले हैं, इतने तो ये बड़े नहीं है. वो म्हटलं, हे कॉरिडॉर काय, ये पगला गए हैं, बोलते हैं कि राम की सुरक्षा करने वाले हैं, ये इतने बड़े हो गए ढोंगी पाखंडी कि ये राम की रक्षा करेंगे. भला अरे राम तो पूरे जगत की रक्षा करते हैं. जगत की रक्षा करने वाले राम को मोदी जी कहत है कि हम उनकी रक्षा करेंगे, ये तो बड़ा पाखंड है जो हमसे नहीं सहा जाएगा. ही फॅक्ट आहे. हे किती वाईट आहे की मुळात आपण अध्यात्माच्या बद्दलही बोलताना मी असं म्हणते की मी फार रिलिजियस नसेल पण मी स्पिरिच्युअल आहे. मी स्पिरिच्युअल आहे म्हणजे काय, तर माझं असं म्हणणं असतं की सगळं जर देवाने निर्माण केलंय, असं तुमचं म्हणणं आहे ना, सगळं देवाने निर्माण केलंय. पानं फुलं देवामुळे आहेत, नदी वाहते देवामुळे, डोंगर दर्या सूर्यप्रकाश किरण, अचानक चालता बोलता माणूस गपगार होतो तो त्याच्या जी सुपर कॉस्मिक पॉवर आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे. जर सगळं त्याने निर्माण केलंय तर त्यानेच निर्माण केलेलं त्याला देण्यात काय हशीलय बरं. मी तुला 5 रुपयाची पेढे वाहतो, मी तुला बकरं वाहतो, किंवा मी तुला काय मुकुट वाहतो, मी तुला डॉलर वाहतो. जर सगळं त्यानेच तयार केलेलं आहे तर त्यानेच तयार केलेलं त्यालाच देण्यात कसली मोठी गंमत आली आहे. कदाचित आपल्याला अजूनही नीट कळलेलं नाही. मग जर त्याला द्यायचंच असेल तर त्याला काय आवडेल, तर जे त्याने निर्माण केलेलं नाही ते त्याला द्यायला आवडेल. म्हणजे काय, तर तुमच्या अंतरीचा भाव. तुमच्या अंतरीचा भाव तुम्ही त्याला देऊ शकताय का, ते जास्त महत्वाचं आहे. परंतु जेव्हा इथल्या काही राजकारणी लोकांना कळलं की अध्यात्माच्या नावावर भारतीय समाज व्यवस्थेतली माणसं ही अतिशय मृदू होऊन जातात, मग ते का म्हणून प्रश्न विचारत नाही. धर्मकार्य आहे म्हटलं की आपण प्रश्नच विचारत नाही. कोणी वर्गणी जरी मागायला आला तर आपण त्याला चटकन देऊन टाकतो. आपण प्रश्न विचारत नाही का म्हणून. का, कशाला बाबा, धर्माचं काम आहे, आपण पैसे देऊन टाकतोय. हे का म्हणून जेव्हा लोक प्रश्न विचारत नाहीत, लोक मेंदूच वापरत नाहीत, ही गोष्ट जेव्हा राजकारण्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी धर्माचं मार्केटिंग करायला सुरुवात केली. मुळात धर्म ही मार्केटिंगची गोष्ट नाही. धर्म हा आचरणाचा विषय आहे. धर्म कधीच मार्केटिंगचा विषय असू शकत नाही. धर्म आचरणाचा विषय आहे. मात्र दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीने धर्म हा मार्केटिंगचा विषय करून टाकला. किती मार्केटिंग कराल. एवढी मोठी म्हणजे अक्षरशः 22 जानेवारीला जेव्हा राम मंदिराची स्थापना होत होती तेव्हा सगळ्या वर्तमानपत्रांना ज्या जाहिराती आल्या त्या जाहिरातींमध्ये मोठीच्या मोठी मोदींची प्रतिमा आणि छोटी प्रभू श्रीरामाची प्रतिमा, आणि मोदी प्रभू श्रीरामाला आपल्या बोटाला धरून त्यांच्या घरी नेत आहेत. अरे म्हणजे तुम्ही देवासाठी आवास योजना आणताय का काय, तुम्ही काय सिद्ध करू इच्छिताय. तुम्ही चक्क धर्माचं मार्केटिंग करता आणि लोक यावर प्रश्न विचारत नाही की धर्म नावाची गोष्ट तुमच्या 4 भिंतीच्या आत असली पाहिजे. आपण कधीही या गोष्टीचा विचार केला नाही का. 70 वर्षात तुम्ही काय केलं, 70 वर्षात तुम्ही काय केलं. तुम्हाला दिलं फाडायलाच तयार आहेत तुम्ही. 70 वर्षात काय केलं. अरे भाऊ 70 वर्षात तू प्रश्न विचारायला जिवंत राहिला हे काय कमी आहे का. हा साध्या गणित आहे ना.
लक्षात घ्या, एक कोरोनाची लस त्यांनी दिली, एक कोरोनाची लस दिली आणि त्याची एवढी जाहिरात केली की कोरोनाच्या सर्टिफिकेटवर मोदीचा फोटो छापून यायला लागला. अरे काँग्रेसच्या काळात 14 लशी फुकट मिळाल्या, 14 लशी, एक दोन नाही. गोवर असेल, पुतल असेल, धनुर्वात असेल, देवी असेल, बीसीजी असेल, पोलिओ असेल, सगळ्याच्या सगळ्या लशी या मोफत मिळाल्या. त्याच्या जाहिराती नाही झाल्या, त्याचं मार्केटिंग अजिबात झालं नाही. ते मार्केटिंग मात्र इथे आता मोदींच्या काळात झालं. तुम्ही आठवून बघा की जेव्हा जेव्हा म्हणजे पंतप्रधान नेहरूजींचे दौरे त्या काळातले बघा, अगदी अटलजींचे सुद्धा, की पंतप्रधान जेव्हा वेगवेगळ्या राज्यात जायचे तेव्हा पंतप्रधानांचे दौरे हे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचं एखादं इन्स्टिट्यूट आहे त्याचं उद्घाटन करायचे, एखादं मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे त्याचं उद्घाटन करायचे, एखादी मोठी MIDC आहे त्याचं उद्घाटन करायचे, याच्यासाठी ते दौरे होत होते. आता मोदीजींचे दौरे मात्र मठ आणि आश्रमाचे उद्घाटन करण्यासाठी. जर मठ आणि आश्रमाची उद्घाटन करणं हेच तुमचं काम असेल तर मग तुम्ही संसदेत कशाला येताय? तुम्ही धर्मगुरू व्हाना, तुम्ही इकडे कशाला येताय? तुम्हाला संसद चालवायचं काम दिलं, तुम्ही संसदच चालवायचं काम केलं पाहिजे. परंतु बरं हे सगळं ते अध्यात्माच्या नावाने खपवतात, जेव्हा की हे अध्यात्म नाहीये, याला अध्यात्म म्हणत नाही. अध्यात्म हा व्यक्तिगत आंतरिक शोधाचा उपक्रम आहे. अध्यात्म म्हणजे व्यक्तिगत पातळीवर स्वतःला चिंतन मनन करत स्वतःचा आत्मशोध घेण्याची ती प्रवृत्ती आहे. तुम्ही जे करताय आणि अध्यात्म हे स्वार्थ नाहीसा करतं, स्वार्थाकडून ते राष्ट्रार्थाकडे नेतं, परमार्थ राष्ट्रार्थाकडे नेतं. तुम्ही मात्र स्वार्थाकडेच नेताय. मी 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 मैं और कहां कहां मैं. जब मैं छोटा था, मला प्रश्न पडतो कुठे कुठे होते हे. जब मैं छोटा था, मेरा राजस्थान से बहुत गहरा रिश्ता है. बरं आपण मान्य केलं, मेरा उड़ीसा से बड़ा गहरा रिश्ता है. पश्चिम बंगाल से जुड़ी मेरी एक याद है. छत्तीसगढ़ में मेरी एक बचपन. अरे कुठं कुठं दादा, अरे कुठं कुठं. आणि लोक म्हणतात काय अलौकिक आहे. नाही, हे अलौकिक नाही, हे आध्यात्मिक नाही, हा भामटेपणा आहे, हा भामटेपणा आहे. आणि या भामटेपणाची सवय भारतीय समाजाला त्यांनी लावली, कारण त्यांना माहित आहे की लोकांची सहनशक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत सत्ता चालू शकते, पण सहनशक्ती त्यांची वाढवण्यासाठी त्याला धर्माचा मुलामा दिला जातो. मुळात धर्म इतका कमकुवत असू शकत नाही. दादा हो, जगातला कुठलाच धर्म तिरस्कार शिकवत नाही, जगातला कुठलाच धर्म एकमेकांचा द्वेष करायला शिकवत नाही. कुठलाही धर्म, मी जेवढे काही धर्मग्रंथ वाचले, जेवढा काही मी अभ्यास केला, मी नवनाथ ग्रंथ बऱ्यापैकी वाचणाऱ्यांपैकी आहे. 40व्या अध्यायात सांगितलं जातं, एक कुसुम झोकोनीवरती चला म्हणा ओमकार्याप्रती नवनाथ वंदोनी उक्ती स्वीकारावे महाराजा. की काही नाही तर फक्त एक लाल रंगाचं फूल वाहा आणि पुढे चालत राहा. काही लोकांना ते तुम्ही माझ्या घरी या, माझी लेख अत्यंत सुस्पष्ट आवाजामध्ये पसायदा नसेल आता अतिशय सुस्पष्ट आवाजात म्हणते, पण याची आम्हाला मार्केटिंग करायची गरज नाही. मार्केटिंगची गरज त्यांना पडते ज्यांना इतर कुठलं कर्तृत्व चांगली नसतं. मला वाटतं मला काही मिळवायचं असेल तर मला धर्म हा फक्त मी अनैतिक मार्गावर जाऊ नये, मी नैतिकतेने चाललो पाहिजे, फक्त धर्म याच्यासाठी मला सहाय्यभूत झाला पाहिजे, ते जास्त महत्वाचं आहे. बाकी गोष्टी मी माझ्या कर्तृत्वाने मिळवेल, ते कर्तृत्व माझ्या ठाई असलं पाहिजे. एकमेकांमध्ये भांडणं लावून एकमेकांबद्दल द्वेष पसरवून असं धर्म कधीही सांगू शकत नाही. साधं गेली ते दादा हो. काय यांनी सुरू केलं बघा, भारतीय समाज राजकारण आणि अध्यात्माची सरमिसळ झाल्यावर कसं होतं. अध्यात्माच्या नावाखाली यांनी भल्या भल्या गोष्टी खपवायला सुरुवात केली. राणा हे काय जगताप बिपताप ही जी सगळी यांच्यात एक रस्सीखेच सुरू झाली. तू जास्त विखारी बोलू शकतोस का, मी जास्त विखारी बोलू, किती विखारी आपण बोलू शकतो. मग त्यांनी सांगितलं नो बिंदी नो बिझनेस. काय धंदा आहे राव हा, नो बिंदी नो बिझनेस. आम्ही मुस्लिमांच्या सोबत कुठलेही संबंध ठेवणार नाही. नका ठेवू, आम्ही थोडीच त्याला रील करायला आमच्या घरी बोलवलं होतं. आम्ही कुठं बोलवलं, आम्ही नाही रील बनवली त्याच्यासोबत, अजिबात नाही. आम्ही रिअल लाईफ मध्ये जगणारी माणसं. तुम्ही काय कुणाला सांगताय मुस्लिमांच्या सोबत मुस्लिमांच्या दुकानातून काही खरेदी करू नका. सांगणार कोण, तो माझा कोकणातला भाचा. आता त्याची अडचण काय झाली माहितीये का,
माझ्या भावाला टाइमच मिळाला नाही त्याला संस्कार द्यायला. माझा भाऊ बिचारा राजकारणात बिझी होता. हा, इतका बिझी झाला माझा भाऊ की त्याला वेळच मिळाला नाही त्या भाच्यांना काही संस्कार द्यायला आणि त्याला लॉजिकल विचार करायला. लॉजिकली विचार केला पाहिजे ना, थोडा तरी तर्कशक्ती लावली पाहिजे. कुठल्याही मुसलमानांकडून आम्ही काहीच खरेदी करणार नाही, नको करू. पण सगळ्यात आधी त्याची सुरुवात कुठून कर? आखाती देशांकडून आम्ही तेल घेणार नाही, एकदा ठामपणे सांग. जमतंय का बघ? काय बोलताय? कुठे बोलताय? अरे हे विश्वची माझे घर ज्या संप्रदायाने सांगितलं, वसुधैव कुटुंबकमची संकल्पना ज्यांनी सांगितली, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्ने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे ज्यांनी सांगितलं त्यांना हे कधी कळावं बरं? त्यांना हे कळतच नाहीये. ते फक्त द्वेष पसरवण्यासाठी. बरं ते किती सिलेक्टिव्ह असतात बघा, खूप सिलेक्टिव्ह असतात. म्हणजे एरवी शोधून शोधून. तुम्हाला काय वाटतं, अशोक खरातची फाईल उघडली, अशोक खरातच्या ऐवजी जर एखादा अशफाक खिलजी असता तर बापरे, आतापर्यंत राणेची पोरं अक्षरशः अशी कपडे काढून नाचली असती. फरक आहे ना, हा फरक आहे. तुम्ही इतक्या सिलेक्टिव्हली जर व्यक्त व्हाल, मुळात तुम्हाला एक तर अध्यात्म कळलेलं नाही. ज्यांना तुम्ही गुरु मानताय तेही आध्यात्मिक नाहीयेत. कारण आध्यात्मिक गुरु हा आत्मशोध घेतो. जो आत्मशोध घेतो तो आत्मविश्वासू असतो. जो आत्मविश्वासू असतो तो कधीही मनातून खचत नाही. मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की असाच एक राजकारणातला सो कॉल्ड स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आधी तयार झाला होता भैय्यू महाराज. सुसाईड केलं त्यांनी. आत्मविश्वास आणि आत्मबळ असेल तर माणूस आत्महत्येचं पाऊल उचलणार नाही. तुम्हाला जेव्हा सिच्युएशन फेसच करता येत नाही तेव्हा तुम्ही इतकं टोकाचं पाऊल उचलता. आणि जर तुमच्यामध्येच आत्मविश्वास आत्मबळ नसेल तर तुम्ही लोकांना कसा आत्मविश्वास देणार आहात? आणि तुम्ही तो देऊ शकत नसाल तर तुम्ही कसे आध्यात्मिक गुरु आहात? होय, माझे आध्यात्मिक गुरु संत कबीर आहेत. मला कबीरांनी खूप चांगल्या गोष्टी शिकवल्यात. कबीर आणि माझ्यामध्ये माझे आजोबा होते. माझे आजोबा माझे गुरु आहेत. कारण कबीरांनी शिकवलं, गुरु गोविंद खरे आगे लागू काके पाय, जिसने मिलाया गोविंद से वो गुरु सौनी हाय. की माझ्या समोर एकाच वेळेला जर ईश्वर आणि गुरु दोघे थांबले असतील तर आधी मी कुणाच्या पाया पडू? तर आधी मी माझ्या गुरुच्या पाया पडेल. कारण हा ईश्वर आहे, याची ईश्वर म्हणून ओळख मला माझ्या गुरुने करून दिली. त्यामुळे गुरु माझ्यासाठी अधिक महत्वाचा आहे. दादा हो, तथागत गौतम बुद्ध असतील किंवा भगवान महावीर असतील, तसा दोघांचा काळ बऱ्यापैकी सारखा. दोघांच्या कधी कधी काही मुद्रा बसण्याच्या सुद्धा सारख्या दिसतात. दोघांनीही अहिंसा ही महत्वाची मानली. राजकारणात अध्यात्म असलं पाहिजे हा पहिल्यांदा जो विचार आला तो स्वामी विवेकानंदांकडून आला. 1893 शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये बोलताना जी नैतिकता त्यांच्या ठाई असते की जेव्हा प्रत्येक जण सभ्य स्त्री पुरुष हो असा उल्लेख करतात तेव्हा स्वामीजी असं म्हणताहेत, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, तो वारसा, ती संस्कृती, तो विचार आपण आजही जपला की आजही आपण व्यासपीठावरून विचारपीठावरून बोलताना आपल्या समोरच्या सगळ्या मंडळींना भाऊ आणि बहीण असा उल्लेख करतो. याचाच अर्थ मी नीतिमान आयुष्य जगणार आहे. माझ्यासाठी परस्त्री परपुरुष हा माझ्या माते समान, भावा समान, बहिणी समान आहे. हा विचार तिथून आला, तो आतापर्यंत पर्क्युलेट होत राहिला. आपण तो पुढे नेला. महात्मा गांधींनी राजकारणात अध्यात्म आणलं. महात्मा गांधींचा विचार हा अध्यात्माचा विचार होता. त्यांनी सांगितलं की मी एकटाच आहे, मी निहत्ता आहे. काही लोकांनी खिल्ली उडवली की निहत्ता माणूस कसा लढू शकतो? निहत्ता माणूस लढू शकतोय. त्यांनी सांगितलं अहिंसा हे त्यांचं सगळ्यात मोठं हत्यार. आणि त्यांनी सांगितलं की कुणाची कुचेष्टा करू नका. कुचेष्टा करून काही मिळणार नाही. कुचेष्टा करण्यापेक्षा आत्मशोध घ्या, आत्मचिंतन करा, ते जास्त महत्वाचं आहे. अध्यात्म त्यांना कळलं होतं. ते अध्यात्म कळल्यामुळेच त्यांनी कधी कुणाबद्दल ईर्ष्या द्वेष बाळगला नाही. जरी त्यांच्यावर टोकाच्या टीका झाल्या तरीही ते शांत राहिले. पण बघा, अध्यात्माने राजकारणाची सरमिसळ झाल्यावर भारतीय समाजात काय गोंधळ निर्माण होतो. त्या गांधीजींना मी कसा आधुनिक युगातला गांधी आहे असं सांगणारं एक नवं व्यक्तिमत्व तयार झालं. किसन बाबूराव हजारे, 8वीं 9वीं फेल माणूस. उधर मिलिट्री में जीप चलाते थे, इधर आकर देश चलाने की बात करने लगे. आणि मग इकडे आल्यावर त्यांना असं वाटलं की आपण प्रति गांधी होऊ शकतोय. त्यांना उगाच ते लोकांना मी कसा अहिंसावादी वगैरे असलं काहीतरी, म्हणजे अध्यात्म कळलंच नाहीये. कारण अध्यात्मात इतरांची कुचेष्टा होत नाही. पण किसन बाबूराव हजारे कुचेष्टा करण्यात पटाईत. कुचेष्टा कुणाची केली नाही त्यांनी. जेव्हा
शरद पवार साहेबांवर एका माणसाने हल्ला केला त्यावेळेला कुचेष्टेने हजारे म्हणतात, एकही मारा, ही कुचेष्टा आहे. त्यांना अध्यात्म कळलं नाही, त्यांना गांधीही कळले नाही. मुळात अध्यात्म कळणं ही फार वरची पायरी आहे. आता अशा सगळ्या हजारांसारख्या लोकांना जेव्हा कळलं की भारतीय समाज प्रचंड भावनिक आहे, भारतीय समाज लिगसीच्या प्रेमात आहे, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये इथे एक्सपेरिमेंटल टूलपेक्षा इमोशनल टूलवर जास्त काम होतं. इथे एक्सपेरिमेंटल टूल नाही, इमोशनल टूलवर काम केलं जातं. तेव्हा हे इमोशनल टूल आपण कसे हस्तगत करू शकतो. आणि मग त्यांनी एक जाहिरात काढली, मैं भी अन्ना तू भी अन्ना, अब तो सारा देश है अन्ना. लोक लागले टोप्या फिरवायला, मैं भी अन्ना तू भी अन्ना. सोचा नाही किसीने, रातोरात टोप्या पसरल्यात कशा काय देवा. एका रात्रीत टोप्या येतात कशा दिल्लीपासून गल्लीपर्यंत. विचार नाही केला गेला, विचारच केला गेला नाही की लोकपाल नावाची कल्पना ही स्वीडिश कल्पना होती. स्वीडनमध्ये ही ॲम्ब्युड्सबर्ग नावाची कल्पना जी इकडे आली होती आणि त्यात असं सांगितलं होतं, आपल्याकडे पहिल्यांदा एक आयोग आला होता, होरा आयोग. ज्या होरा कमिशनने सांगितलं होतं राजीव गांधीजींच्या काळात की वर जर 1 रुपया मंजूर केला तर खाली 15 पैसे येतात, 85 पैसे कुठे जातात माहीत नाही. या 85 पैशाचा हिशोब शोधायचा असेल तर लोकपालाची संकल्पना असली पाहिजे. हे ठीक होतं, पण हजारे म्हणाले नाही नाही, लोकपालाच्या कक्षेत सगळे आले पाहिजे. कोण आणा? लोकपालाच्या कक्षेत आमदार आणले, लोकपालाच्या कक्षेत खासदार आणले. बघा भारतीय समाज व्यवस्थेत भारतीय शासन व्यवस्था कशी आहे. आपल्याकडे 3 पिलर आहेत महत्वाचे. ज्युडिशरी आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, लेजिस्लेटिव्ह आहे. लेजिस्लेटिव्ह म्हणजे सगळे खासदार, एक्झिक्युटिव्ह म्हणजे मंत्रिमंडळ आणि ज्युडिशरी म्हणजे इथली न्याय व्यवस्था. आणि एक हिडन अँगल जो आहे तो हा मीडियाचा आहे, ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो. हे 3 स्तंभ ठीक आहे, न्यायपालिका, कार्यपालिका, विधीपालिका, या तिघांच्यावर कुणी असू नये असं संविधान सांगतं. हजारेने ओळखलं की लोकांना जर अध्यात्माचा मुलामा देऊन जर आपण पटवलं तर लोक कसे ऐकू शकतात. इकडे भजनं सुरू झाली आणि त्याने सांगितलं की सगळे खासदार चौकशीच्या कक्षेत आले पाहिजे, म्हणजे सगळी विधीपालिका. पंतप्रधान आणि मंत्री चौकशीच्या कक्षेत आला पाहिजे, म्हणजे कार्यपालिका. सगळे न्यायाधीश चौकशीच्या कक्षेत आले पाहिजे, म्हणजे न्यायपालिका. म्हणजे त्याला कुठे बसवायचा? सगळ्यांच्या वर. पण हे तर संविधानात बसत नाही. पण या प्रश्नाचा हा प्रश्नच कुणीही, विशेषतः गोदी मीडियाने किसन बाबूराव हजारेंना विचारला नाही की न्यायपालिका, विधीपालिका, कार्यपालिका जर सगळे चौकशीच्या कक्षेत आणायचे असतील तर उद्याला जर लोकपालच मॅनेज झाला आणि त्यानेच करप्शन केलं तर त्याला कुणाच्या चौकशीत आणायचं, त्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तरच नव्हतं त्याच्याकडे, सोल्युशन काहीच नव्हतं. त्याला जेवढे भाजपाने किंवा अजून कोणी काय काय जे जे सांगितलं होतं तेवढं केलं गेलं. आता मात्र अण्णा हजारे एकाही विषयावर बोलत नाही. एवढे सगळे प्रश्न असताना गॅसची टंचाई झाली, डिझेलची टंचाई झाली, खराबचं काय झालं, बदलापूरला काय झालं, एवढ्या सगळ्या महिला मुली का बेपत्ता आहेत याच्यावरती काही बोललं पाहिजे. एका चकार शब्दानं बोललं जात नाही. अडचण कुठे तयार होते आणि इमोशनल लोक अशा लोकांना फॉलो करतात तेव्हा. आणि इमोशनल लोक का फॉलो करतात? ते ब्लाइंडली फॉलो करतात आणि म्हणून त्याला आपण ब्लाइंड फॉलोअर किंवा अंधभक्त असं म्हणतो. हे सगळे अंधभक्त, ज्या अंधभक्तांना का हा प्रश्नच विचारता येत नाही, जे का म्हणून प्रश्न विचारत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही का म्हणून प्रश्न विचारत नाही तोपर्यंत ना देशाचा विकास होतो ना तुमचा आत्मविकास होतो. अमुक एक गोष्ट का घडते आणि कशी घडते हे विचारता आलं पाहिजे. हा प्रश्न विचारण्याची तयारी असली पाहिजे. सगळे अंधभक्त म्हणतात बरं का, सगळे अंधभक्त बघा, सगळे अंधभक्त म्हणतात कोरोनाच्या काळामध्ये वारी कशी काय बंद केली, वारी चालू ठेवायला पाहिजे होती. अरे जिथे माणसांचा संपर्कच नसला पाहिजे असं सांगितलं गेलं होतं तिथे वारी कशी असते. पण महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तिथपर्यंत गेले. त्यांनी विठू माऊलीचं, रखुमाईचं दर्शन घेतलं, 2.5 वर्ष काम केलं. अंधभक्त म्हणाले ते लोकांना भेटले नाही. अरे तुझं काम अडलं का दादा? 2.5 वर्ष कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या काळात लोकांचा संपर्कच कामाचा नव्हता, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम केलं. पण जे लोक 2.5 वर्षाचा प्रश्न निर्माण करतात त्यातला एकही अंधभक्त हा प्रश्न विचारत नाही की गेल्या 10 वर्षात मोदी एकाही पत्रकाराला का घेतले नाही, मोदींनी एकही पत्रकार परिषद का घेतली नाही. मी आता दैनिक भास्करच्या ऑफिसमध्ये गेले होते. मी दैनिक भास्करच्या ऑफिसमध्ये बोलताना म्हटलं की काय प्रॉब्लेम आहे नेमका, की मुख्यमंत्र्यांनी आता महापालिका इलेक्शनमध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये खूप सारे इंटरव्ह्यू दिले. पण इंटरव्ह्यू कुणाला दिले? गिरिजा ओक,
तेजस्वी प्रधान, अरे अक्षय कुमार, आमिर खान, सुबोध भावे, काय कमाल आहे. कशासाठी? एकाही पत्रकाराला मुख्यमंत्री इंटरव्ह्यू देत नाहीत. मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे? कदाचित मुख्यमंत्र्यांच्या लेखी पत्रकारांना काही किंमतच नाहीये का, की मुख्यमंत्री पत्रकारांच्या प्रश्नाला घाबरतात? मुख्यमंत्र्यांना पत्रकारांच्या प्रश्नांची भीती वाटते का, की मुख्यमंत्री एकदाही पत्रकारांना इंटरव्ह्यू देत नाहीत? मुख्यमंत्री अजिबात पंतप्रधान तर पत्रकारांच्या पासून कोसो मैल लांब असतात. ते घाबरतात आणि काही प्रश्न विचारायला गेले की लगेचच अध्यात्माचं आवरण घेऊन लपू पाहायला लागतात. हे जे लपणारे लोक आहेत, जे अध्यात्माच्या नावाखाली, ज्यांना अध्यात्म कळलेलं नाही आणि जे पाखंडपणा करत आहेत. कोण तो माणूस? काहीतरी एक महाराज आला बघा, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर अतिक्रमण सुरू झालं. उत्तरेतले लोक इकडे येऊन अतिक्रमण करायला लागले. जे आम्ही विठोबा रखुमाई ज्ञानबा माऊलीचा आम्ही जयघोष करणारी माणसं, सगळे उत्तर भारतीय इथं येऊन कथा सांगायला लागले. इथल्या कीर्तनकारांचा संकोच करून तिकडची लोक येऊन इथं आम्हाला शहाणपण सांगायला लागली. कुणीतरी एक महाराज आला, तो चिठ्ठी वाचून सांगायला लागला कुणाचं भविष्य काय, कुणाचं काय झालं ते बागेश्वर, कुणाचं काय झालं ते. कमाल आहे. पण त्याला हे माहित नाहीये की आम्हाला गॅस कधी मिळणार आहे, ते आम्हाला डिझेल कधी मिळणार आहे. त्यांना नाहीये त्याचं उत्तर देता येत नाही. एक कुणीतरी मोठं कुंकू लावणारा माणूस, तो आमच्या तुकोबारायांच्या बद्दल बोलायला लागतो, तो आमच्या तुकोबारायांची पायमल्ली करायला लागतो. त्याला काय, त्याला तुकोबारायाचे किती कळलेले असतात, त्याला काय तुकोबारायांच्या बद्दलची महती माहिती असते. आमचा वारकरी संप्रदाय त्याला काय माहिती असतो. पण तो इथे येतो, तो बोलतो आणि त्याला राजमान्यता देण्यासाठी नेते त्याच्याजवळ येतात. नेते तिथे जाऊन थांबतात. एकदा नेते तिकडे गेले की नेत्यांना सामान्य जनता आयकॉन मानत असते. नेते तिथे गेलेत म्हटल्यावर सामान्य जनता येते. सामान्य जनतेचा जथ्था बघितला की नेत्यांना वाटतं या भक्तगणांना आम्ही मतदार म्हणून कसे परावर्तित करू. मग या लोकांना, भक्तांना मतदार म्हणून जर बनवायचं असेल तर मग त्याला आध्यात्मिक गुरु करा, त्याच्या तोंडून आपली स्तुती करून घ्या, मग हे आपले मतदार होतील. काय मेकॅनिझम आहे याच्या पाठीमागे. आणि असंच मेकॅनिझम जेव्हा केसरकर सारखा माणूस म्हणतो की 39 आमदार, मी एकटा थोडीच गेलो, 39 आमदार गेले खरातकडे. कशाला? उष्णजल. अरे जे लोक गंगाजल पवित्र मानत होते त्या लोकांना गंगाजल पासूनचा प्रवास तुम्ही उष्णजल पर्यंत केला. ही प्रगती नाही अध्यात्माची. तुम्ही अधोगतीकडे नेताय लोकांना. तुम्ही पथदर्शी असलं पाहिजे. तुम्ही अधपतन करायला निघाले. तुम्ही अधपतन करू शकताय कारण तुम्हाला भारतीय समाजाची एक कदाचित नाडी कळली आहे की भारतीय समाज हा थोडा भावुक आहे, थोडा भावनिक आहे. आणि त्यातली त्यात जो मीडियाचा इडियट बॉक्स आहे, त्या इडियट बॉक्सने रोज इतकं आमच्यावर हॅमरिंग केलेलं आहे की ते हॅमरिंग आम्हाला होत राहतं. दादा हो, माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत. मी याच्यावर तासंतास बोलू शकते. खरं तर माझा हा सगळा विषय मांडण्याचा, व्याख्यानमाला याहीपेक्षा तुमच्या सगळ्याशी संवाद साधणं आणि मुळात आपण नेमकी चुकतोय कुठे. खरात सारख्या प्रवृत्ती वाढतात का? कारण खरात सारख्या प्रवृत्ती वाढतात त्याला कारण आपली समाजव्यवस्था आहे, त्याला कारण आपली मानसिकता आहे. ह्या ज्या स्त्रिया फसतात, या बिचाऱ्यांचा काय दोष आहे? त्या फसतात कशा? मुळात स्त्रियांच्या बद्दल इथले समाजाचे मानदंड किती वाईट आहेत. स्त्रियांच्या सोबत सुद्धा एक राजकारणच केलं इथल्या पुरुष सत्ताक व्यवस्थेने. ज्या पुरुष सत्ताक व्यवस्थेला वाटलं की सगळे निर्णय फक्त पुरुषांच्याच अधीन असले पाहिजे, त्यांनी बायकांच्या सोबत एक राजकारण केलं. राजकारण काय की स्त्रीची तुलना ही जमिनीशी केली. जमीन बघा, जमीन जर जिरायती असेल तर तिला किंमत नसते. जमीन जर उपजाऊ नसेल तर तिला मार्केटमध्ये किंमत नाही. जमीन जर बागायती असेल, फळबागा उपजणारी जमीन असेल तर तिला मार्केटमध्ये किंमत असते. अगदी तसंच स्त्री जर तिची प्रजनन क्षमता नसेल तर तिला सामाजिक सण समारंभामध्ये किंमत नाही. ज्या स्त्रीला मूलबाळ होत नाही तिला सामाजिक सण समारंभामध्ये किंमत नाही. मग जिला मूल होतं, जिची प्रजनन क्षमता आहे, तिला सामाजिक सण समारंभामध्ये किंमत. मग तो ऍक्सेप्टन्स मिळवण्यासाठी, सामाजिक सगळ्या सण समारंभामधली ती स्वीकारार्हता मिळवण्यासाठी ती धडपडते, मूल होण्यासाठी. मग प्रगत वैद्यकशास्त्रातले IUI असेल, IVF असेल, यासारख्या महागड्या ट्रीटमेंट कदाचित तिला परवडत नाही. मग ती त्याच्यातला एक शॉर्टकट शोधते. तो
तो शॉर्टकट असतो गंडे दोरे अंगारे धुपारे. हे असले गंडे दोरे अंगारे धुपाऱ्याचा शॉर्टकट शोधला की मग असल्या खराबसारख्या लोकांचं फावत राहतं आणि माणसं त्यांच्या कच्छपी लागतात. अशा वेळेला गरज असते महिला आयोगासारख्या यंत्रणेने या स्त्रियांचं समुपदेशन करण्याची. पण कुंपणानेच शेत खाल्लं तर दाद कुणाकडे लायची प्रश्न पुन्हा निर्माण होतो. कारण त्यांनाही कळून चुकलेलं असतं की समाज व्यवस्था काय आहे. कारण यांना कसंही करून मूल हवं आहे. आणि डॉक्टरपेक्षा जर बघा आपली अडचण काय माहिती का, कायद्याने सांगितलेलं आपण ऐकत नाही, धर्माने सांगितलेलं आपण ऐकतो. एखाद्या माणसाला जर सांगितलं की रस्त्याने जाताना डाव्या बाजूने जा, ऍक्सिडेंट होणार नाही, ऐकत नाही, ते उजव्याच बाजूने जाते. पण एखाद्याला जर सांगितलं आज तू डाव्या बाजूने जा, तुला धनलाभ होणार आहे, तो बिलकुल डाव्या बाजूने जाईल. त्याला किती लांब पडते तो डाव्या बाजूने जाईल. कारण त्याला पंचांग किंवा अजून काही गोष्टींनी सांगितलेलं आहे. चमत्कारावर भारतीय समाजाचा विश्वास बसतो. पण अध्यात्म म्हणजे चमत्कार नाही. अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध घेणे आहे. दादा हो, कुणीतरी सांगतंय म्हणून ऐकण्यापेक्षा मला पटलं पाहिजे. माझं स्वतःचं जे अत्तदीपभवचं तत्वज्ञान आहे की मला माझं कळलं पाहिजे, माझ्या मुक्तीचा मार्ग मला कळला पाहिजे. तो ज्याला कळतो त्याला ते समजलं पाहिजे. मला असं वाटतं की जे आता जी अंधभक्तांची जी एक मोठी फळी तयार झाली, शिकलेली सुद्धा हुकल्यासारखे वागायला लागले, त्यांचा मुळात प्रॉब्लेम असा झालाय की काही झालं तरी आमचा नॉन बायोलॉजिकल फादर आमचं सगळं काही बघून घेईल. पण नॉन बायोलॉजिकल फादर स्वतः सांगतोय मेरा क्या, मैं तो कभी भी झोला उठा के निकल पड़ा. भाई वो जब झोला उठा के जाएगा तो तुम क्या करोगे, तो तुम्हारा तो प्रॉब्लेम हो जाएगा ना. दादा हो, या सगळ्यांमध्ये आपण विचार करूया. राजकारण आणि अध्यात्म याची सरमिसळ करणाऱ्या लोकांना ठणकावून सांगूया की तुमच्या राजकारणासाठी आमच्या अध्यात्माचं नाणं तुम्ही वाजवायची गरज नाही. अध्यात्म एक अतिशय वेगळी गोष्ट आहे. हे जे भंडारे अंगारे दुपारे देवाच्या नावावरचे हे मोठमोठी जेवणावळी देव नाही मागत, कुठलाच देव मागत नाही. हे सगळे कारण देवाच्या नावावर भंडारा करायचा आणि नेत्यांचे मोठमोठे बॅनर उभे करायचे त्याला काही अर्थ नाही. हे फक्त नेत्यांनी स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी चालवलेला सगळा कार्यक्रम. थांबलं पाहिजे हे सगळं. कुठल्या देवाने हे सगळं मागितलेलं आहे मला नाही वाटत. भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा हे जे सांगितलं ते जास्त महत्वाचं. ती भक्ती आपण देऊ शकतो का. आणि भारतीय या न्यायाने विचार केला तर आणि तरच आपण अंधश्रद्धेपासून दूर राहू शकतो. कारण जे चाललंय ते सगळं अंधश्रद्धेचं चाललंय. कुणीतरी हवेतनं लॉकेट काढायचं, कुणीतरी हवेतनं गंडा काढायचा आणि माणूस बघून काढायचं. आमच्याकडे लातूरला एक महाराज होते. ते महाराज काय करायचे की ते हवेत हात फिरवायचे. विलासरावजींनी हात पुढे केला की डायरेक्ट लॉकेट, दिलीपरावजींनी हात पुढे केला की चांदीची अंगठी, आमच्यासारख्याने हात पुढे केला की नुसतीच राख. माणसं बघून दिलं जातं ना, हे वाईट आहे. तर हे सगळं जरा थांबलं पाहिजे. या सगळ्यांमध्ये मला आनंद आहे की माझे नेते फार छान पद्धतीनं यामध्ये काम करणारे आहेत. प्रबोधनकारांचा वारसा जो मी या पक्षात येण्याच्या आधीही चालवला आणि त्या विचारांवर मी चालले. मी ठामपणे आजही त्याच्यावर मार्गक्रमण करते. माझा पक्ष त्याच्यात आडकाठी आणत नाही, हे फार महत्त्वाचं. काही लोक क्रॉप करून जेव्हा व्हिडिओ चालवतात तेव्हा त्यांना सुषमा अंधारे नेमकी काय आहे आणि कुठल्या विचारांची आहे ते कळत नाही. बरेच लोक खूप अर्धवट ज्ञानावरती पाजळत राहतात. पण मी या निमित्ताने गौतमजी आपल्याला एक नक्की सांगेल की जेव्हा व्याख्यानमालेत एखादा चांगला वक्ता बोलावता तेव्हा वक्ता मिळवण्यापेक्षा सुद्धा जास्त धडपड श्रोते कसे जमा होतील यासाठी केली गेली पाहिजे. हे श्रोते आपल्याकडे अधिकाधिक यावेत आणि व्याख्यानमाला खऱ्या अर्थाने बहरावी. मला कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता. पण तरी सुद्धा जर भावना दुखावल्या गेल्या असतील, वाईट वाटलं असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाच्या भावना काय लय कवळ्या कचकचीत भावना येतात, जरा काय झालं की अशा दुखावतात लगेचच. असं काही झालं असेल तर तुम्हाला माहित आहे काही माफी बिफी नाही मागत, इलाज नाही. आता अशीच आहे, अशीच राहणार आहे. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.